दर्यापूर तालुक्यातील अडुळा गावात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक प्रकाश लिंगोट यांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता अडुळा बाजार येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत धडक देत मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांची भेट घेतली। जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रकाश लिंगोट हे गेल्या 14 महिन्यांपासून गावात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या या 14 महिन्याच्या कार्यकाळात शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। सोबतच त्यांनी शाळेची रंगरंगोटी करत शाळेचा चेहरा मोहरा बदललेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्येही आनंद व्यक्त केला जात आहे। मात्र अवघ्या 14 महिन्यातच या शिक्षकाची बदली केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। त्यामुळे 31 डिसेंबर रोजी अडुळा बाजार येथील ग्रामपंचायतने ग्रामसभेचे आयोजन करून या शिक्षकाची बदली थांबवावी याकरिता ठराव पारित केला व तशी मागणी आज 1 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्याकडे करण्यात आली। जिल्हा परिषदमध्ये ग्रामस्थ आलेले आहे, काय तुमच्या मागण्या कशासाठी तुम्ही इथं आले? आमची मागणी साधी आहे। आम्ही अडुळा बाजार ग्रामवासी आहोत, दर्यापूर तालुका जिल्हा अमरावती। आमची साधी मागणी आहे की आमच्या येथील श्री प्रकाश लिंगोट जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, त्यांची बदली थांबवण्यासाठी आम्ही आज जिल्हा सीओ मॅडमला भेटायसाठी आलो होतो। आणि आमच्या इथं त्यांना येऊन फक्त 1.5 वर्ष झाले आणि 1.5 वर्षात जिल्हा परिषद शाळेचा स्तर 36 विद्यार्थ्यांवरून 55 विद्यार्थ्यांची पटसंख्या करण्याचं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे। त्याचबरोबर त्या व्यक्तीने शैक्षणिक उठाव म्हणून गोरगरीब जनता, अनुसूचित जाती जमाती, गोरगरीब जनता जेवढी असेल त्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी पुस्तकं देणे किंवा त्यांना वह्या पेन पेन्सिल देणे आणि त्यांना उत्साहित करणे शिक्षणापरी आज त्यांनी जिल्हा परिषद शाळेचा स्तर हा आमच्या गावात येऊन पाहावा। आम्ही प्रशासनाला सुद्धा म्हणेल की जिल्हा परिषदेची शाळा जर तुम्हाला पाहायची असेल तर अडुळा बाजारची पाहावी, विद्यार्थी पाहायचं असेल। आज आमच्या इथला दुसरीतला विद्यार्थी जर 36 जिल्हे सांगत असेल तर त्या सरांच्यामुळे ही गोष्ट झालेली आहे। आणि आमची सरळ मागणी एकच आहे की अशा शिक्षकांना, जिल्हा परिषद शिक्षकांना आमच्या गावातून त्यांची बदली होऊ नये यासाठी आम्ही निवेदन देण्याकरता आलो होतो। पटसंख्या वाढवलेली आहे, 76,000 रुपये जमा करून विद्यार्थ्यांच्या रंगरंगोटीचा कार्यक्रम केलेला आहे। गावकरी नागरिकांनी त्यांना लोकवर्गणी दिलेली आहे। ग्रामपंचायतनी त्यांना वेळेवर 15 विद्यार्थ्यातून असेल कुठल्याही प्रकारचं मदत करण्याचं काम केलेलं आहे। कॉन्व्हेंटमधले दर्यापूरला जाणारे विद्यार्थी आज आमच्या म्हणजे अडुळा बाजारला वापस येत आहेत, हे त्यांची खरी पावती आहे आणि अशी शिक्षकाची गरज अडुळा बाजारला आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की कायद्याच्या समोर आम्ही जाऊ शकत नाही आणि आमच्याकडून जे काही प्रयत्न होतील ते आज कोर्टाने आदेशित केलेले आहेत, कोर्टाने आदेशित केलेले अधिकार आहेत आणि आम्ही त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही। म्हणून त्यांनी आम्हाला तुमची काय भूमिका राहणार आहे बदली झाली तर? आमची भूमिका आज आम्ही आता तरी ठरवलेली नाही आहे, परंतु गावकऱ्यांशी चर्चा करून भूमिका ठरवू। ठीक आहे, नाव सांगा तुमचं? अंकुश सुरेशराव खंडारे, सरपंच अडुळा बाजार। ठीक आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।